बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक होतीये। पुढच्या तासभरात या निवडणुकीला सुरुवात होणार आहे। सकाळी बरोबर 10 वाजता मतदानाला या ठिकाणी सुरुवात होईल। CP राधाकृष्णन आणि B सुदर्शन रेड्डी यांच्यात ही लढत होणार आहे। या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। NDA कडून CP राधाकृष्णन रिंगणात आहेत। इंडिया आघाडीकडून B सुदर्शन रेड्डी हे रिंगणात आहेत। आज संध्याकाळी साधारणतः 6 ते 6:30च्या दरम्यान निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। अरे बाबा, आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे आणि तुम्हाला उद्या मतदान झाल्यावर कळेल की आमचे जे उमेदवार आहेत NDAचे राधाकृष्णनजी यांना पूर्ण बहुमत या निवडणुकीमध्ये मिळेल आणि हे उद्या आपल्याला कळेल। त्यांचा पूर्ण अतिशय मोठा विजय, दणदणीत विजय उद्या आपल्याला संध्याकाळी पाहायला मिळेल। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती आहे? बरोबर 8:57 पुढच्या तासाभरात या महत्त्वाच्या निवडणुकीला सुरुवात होईल। नक्कीच महत्वाची निवडणूक आहे। सर्वांचंच लक्ष या महत्वाच्या निवडणुकीकडे लागलेलं आहे। उपराष्ट्रपती पदासाठी एकूणच चुरस जी आहे ती इंडिया आघाडी आणि NDA यांच्यामध्ये लागल्याचं पाहायला मिळते। इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी तर NDA कडून CP राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल सुद्धा आहेत। तर यामध्ये नक्की आजच याचा निकाल खरं तर 6 नंतर होणार। त्यामुळे नक्की महाराष्ट्राकडून असलेले राज्यपाल जे आहेत ते देशाचे उपराष्ट्रपती बनतात की सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उमेदवार राष्ट्रपती बनतात, उपराष्ट्रपती बनतात, हे महत्वाचं आहे। कारण संख्याबळ जरी NDA कडे असलं तरी सावध वित्रा हा NDA ने घेतलेला आहे। एक मत मिळवण्यासाठी NDA ने प्रयत्न केलेला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये मतं फोडण्यावरून सुद्धा काही हालचाली झाल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे याचा इफेक्ट आजच्या या निकालामध्ये आपल्याला पाहायला लागली। अगदी या ठिकाणी NDAचा पारडं हे अर्थातच जड मानलं जात आहे। स्वप्नील, असं जरी असलं तरी NDAची धाकधूक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। तिथं इंडिया आघाडी सुद्धा मॉक पोल घेत सावध प्रतिक्रिया घेताना दिसतीये। नक्कीच या ठिकाणी इंडिया आघाडीने सुद्धा मॉक पोल घेतला होता। तर NDA कडून सुद्धा मतदानाची जी प्रक्रिया आहे ती काल समजावून देण्यात आली होती। सर्व खासदारांना या संदर्भात माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। मात्र या निवडणुकीमध्ये कुठेतरी व्हीप लागू होणार नसल्यामुळे इकडे धाकधूक जी आहे ती NDA आणि इंडिया आघाडीमध्ये पाहायला मिळते। यामध्ये काही 80 ते 90 मतांपेक्षा जास्त जी मतं आहेत ती काही विविध पक्षांची आहेत आणि त्यातील खासदारांनी तटस्थ भूमिका घेतलेली आहे। काही YSR रेड्डी जे आहेत त्यांनी सुद्धा एकूणच या ठिकाणी पाठिंबा जो आहे NDA ला दिला असल्याची माहिती आहे। त्यामुळे नक्की यामध्ये NDAचं पारडं जरी जड असलं तरी निवडणूक जी आहे ती चुरशीची पाहायला मिळते। अगदी स्वप्नील, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।